श्री स्वामी समर्थ. जय श्री कृष्णा. हर हर महादेव. शेवटी या कलियुगात पापी लोक श्रीमंत का राहतात आणि सज्जन लोक गरीब का राहतात? तुम्ही कधी बसून विचार केला आहे का की या जगात सत्कर्म करणाऱ्यांच्या पिशव्या रिकाम्या का राहतात आणि पापींच्या पायाखाली नोटांचा गालिचा का पसरलेला असतो? जो सत्यवादी आहे तो एकटा का राहतो? जो प्रामाणिक आहे तो त्रासदायक का राहतो? आणि जो इतरांना मदत करतो त्याचा हात प्रथम का झटकला जातो? तुम्ही हे देखील पाहिले असेल की ज्या वृद्धाने आपले संपूर्ण आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी घालवले तो आज आपल्या नातेवाईकांसमोर आपल्या औषधांसाठी भीक मागत आहे. आणि तोच माणूस जो त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून शोध चोरतो तो दर महिन्याला एक नवीन गाडी खरेदी करतो आणि दररोज संध्याकाळी उत्सव साजरा करतो. देवाला हे सर्व दिसत नाही का? देव डोळ्यांवर पट्टी बांधलेला आहे का की सत्य काही वेगळे आहे? आपण लहानपणी ऐकले होते की सत्याला त्रास देतो देव पण पराभूत करता येत नाही. पण आता असे दिसते की या गोष्टी फक्त पुस्तकांपर्यंत चांगल्या वाटतात. आजचे सत्य असे आहे की जो हुशार आहे तो पुढे असतो आणि जो खोटा आहे त्याचा आदर केला जातो आणि जो निष्पाप आहे त्याला सर्वात जास्त दुखापत होते. प्रिय प्रेक्षकांनो, हे सर्व प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी निर्माण झाले असतील. आज या प्रश्नांची उत्तरे एका कथेद्वारे सापडतील आणि यातून आपण शिकू. कारण देवाच्या घरात विलंब असतो पण अन्याय होत नाही. पण पुढे जाण्यापूर्वी असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तिथे एक घनदाट पवित्र जंगल होते. उंच झाडे, पानांचा सळसळ आणि दूरवर येणारे वन्य प्राण्यांचे आवाज. जंगलाच्या गांभीर्यात काहीतरी अदृश्य शक्ती गुंजत असल्यासारखे वाटत होते. त्याच गूढ वातावरणात घोड्यांच्या खुरांचा आवाज ऐकू येत होता. हा राजकुमार ध्रुवराज होता जो एक अत्यंत तेजस्वी आणि धार्मिक मुलगा होता. त्याचा घोडा घेऊन तो या खोल जंगलात खूप वेगाने जात होता. सकाळ झाली, दुपार आणि नंतर संध्याकाळ, पण त्याचे साथीदार कुठेच दिसत नव्हते. आता राजकुमारला जाणवू लागले होते की तो या जादुई जंगलात आपला मार्ग चुकलाय आणि त्याच्या साथीदारांपासून वेगळा झालाय. थकवा आणि अस्वस्थतेमुळे त्याने आपला घोडा एका मोठ्या झाडाखाली थांबवला आणि खाली उतरला. सूर्य मावळला होता आणि हळूहळू संपूर्ण जंगल अंधारात पसरत होते. सर्वत्र वन्य प्राण्यांचे भयंकर आवाज घुमत होते. आता या गडद जंगलातून बाहेर पडणे कठीण झाले होते. राजकुमार ध्रुवराज हा विराट गडाचा राजा होता. तो राजकुमाराचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याला जंगलात फिरण्याची आणि शिकार करण्याची खूप आवड होती. तो जेव्हा शिकारीला जायचा तेव्हा तो त्याच्या पालकांची परवानगी घेऊन त्यांच्या मित्रांसह जंगलात प्रवेश करायचा. आज देखील तो त्याच्या काही विश्वासू मित्रांसह जंगलात आला होता. त्यांना सर्वांनी आपापसात ठरवले की ते शिकार शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने जातील जेणेकरून त्यांना वन्य प्राणी लवकर सापडतील. राजकुमार हातात धनुष्यबाण घेऊन जंगलात फिरत होता तेव्हा त्याची नजर एका विचित्र हरणावर पडली. ते सामान्य हरण नव्हते. त्याच्या डोक्यावर सोनेरी मुकुट होता आणि सूर्याची किरणे त्याच्या शरीरावर चमकणाऱ्या केसांसह चमकत होती. घोडा आणखी दिव्य करत होता. हे दृश्य पाहून राजकुमार क्षणभर थांबला आणि आयुष्यात पहिल्यांदाच त्याने इतके अनोखे आणि अद्भुत हरण पाहिले होते. सुरुवातीला त्याला बाणाने त्याची शिकार करावीशी वाटली पण नंतर त्याच्या आतल्या धर्माने त्याला थांबवले. हा काही सामान्य प्राणी नाही, तो एखाद्या दिव्य जगातून आला आहे असे दिसते. त्याला जिवंत का पकडू नये? त्याने धनुष्यबाण मागे ठेवले, खांद्यावर टांगले आणि घोड्याला चालना दिली. राजकुमाराचा हेतू असा होता की घोडा जवळ येताच त्याने उडी मारून हरणाला पकडावे. पण त्याने वेग वाढवताच सोनेरी मुकुट घातलेला तो हरण त्याच्याकडे आला आणि तिने त्याच्याकडे असे पाहिले जणू तिच्या डोळ्यात काहीतरी गुपित लपलेले आहे. असे वाटत होते की तिला राजकुमाराच्या भावना कळल्या होत्या. आणि हरणाने एक मोठी उडी घेतली आणि विजेच्या वेगाने घनदाट जंगलात गायब झाला. राजकुमार त्याच्या सर्व शक्तीनिशी घोड्यावर स्वार झाला पण हरणाची चपळता आणि वेग इतका होता की ती क्षणार्धात गायब झाली. आता राजकुमाराची अस्वस्थता आणखीन वाढली. त्याने इकडे तिकडे भटकंती करून तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेही सापडली नाही. हळूहळू रात्र गडद होऊ लागली. आता ना कोणी साथीदार दिसत होता ना परतीचा मार्ग. भूक आणि तहान देखील त्यांना त्रास देऊ लागले आणि त्याच्या मित्रांनी जेवण केले असल्याने तो अस्वस्थतेत पुढे जात राहिला. आणि मग त्याची नजर एका मोठ्या झाडावर पडली. त्या झाडाच्या फांद्यांवर लाल चमकदार फळे लटकत होती. ती फळे सफरचंदासारखी दिसत होती. राजकुमाराला वाटले की काही जंगली रसाळ फळे असतील जी त्याची भूक आणि तहान भागवू शकतील. असा विचार करून तो झाडावर चढू लागला. त्याने फळाकडे हात पुढे करताच एक खोल आणि गूढ आवाज आला, काळजी घ्या, हे फळ तोडू नका. राजकुमार पूर्णपणे हादरला. त्याने लगेच आपला हात मागे घेतला आणि आजूबाजूला पाहू लागला पण त्याला कोणी दिसले नाही. तो गोंधळला की हा आवाज कोणाचा आहे? काही अदृश्य शक्ती मला इशारा देत आहे का?
राजकुमाराची उत्सुकता आणखी वाढली. त्याने मोठ्या आवाजात हाक मारली, कोण आहे? मला फळ तोडण्यापासून कोण रोखत आहे? पण काहीच उत्तर नव्हते. त्याने पुन्हा 2-3 वेळा विचारले, तरीही काहीही उत्तर नव्हते. थकून त्याने पुन्हा फळ तोडण्यासाठी हात पुढे केला. मग आणखी मोठा आवाज आला, नाही राजकुमार, हे फळ तोडू नका. जर तू ते तोडले तर तुझ्या हातांनी एका निष्पाप माणसाचा बळी जाईल. हे ऐकून राजकुमार स्तब्ध झाला. त्याचे मन अनेक प्रश्नांनी भरले होते. हा कोण आहे जो त्याला अदृश्यपणे मार्ग दाखवत आहे? हा भ्रम होता की खरं तर तो एक दैवी इशारा होता? पण त्याला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्याने त्याच्या कमरेतून एक खंजीर काढला आणि हातात घट्ट धरला. मग म्हणाला, तू जो कोणी आहेस माझ्या समोर ये आणि मला सांग की तू कोण आहेस. मी सकाळपासून भुकेने आणि तहानलेने भटकत आहे. जर ही फळे तुझी असतील तर मी त्याची किंमत मोजायला तयार आहे. त्याने आजूबाजूला पाहिले, पण त्याला फक्त उंच झाडे, काही पक्षी आणि वन्य प्राणी दिसले. जवळपास कुठेही माणूस नव्हता. शेवटी थकून तो झाडावरून खाली आला आणि इकडे तिकडे फिरून तो गूढ इशारा देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊ लागला. पण बराच वेळ शोध घेतल्यानंतरही त्याला कोणीही सापडले नाही. आता त्याची भूक असह्य झाली होती. तो स्वतःशी म्हणाला की जर इथे कोणी असते तर तो आतापर्यंत त्याच्या समोर आला असता. कदाचित तो माझा भ्रम असेल. मग तो पुन्हा झाडावर चढला आणि म्हणाला, आता माझी भूक माझ्या शहाणपणावर मात करत आहे. जर हे फळ कोणाचे असेल तर त्याने येऊन त्याची किंमत घ्यावी, नाहीतर मी ते तोडण्यास असहाय्य आहे. रागाच्या भरात त्याने एक फळ झटक्याने तोडले. पण ते फळ त्याच्या तळहातावर येताच संपूर्ण जंगलात एक दुःखद किंकाळी घुमली, जणू एखाद्यावर धारदार शस्त्राने गोळी झाडली गेली आहे. आणि मग एक अतिशय गूढ, हृदयद्रावक आवाज आला, राजकुमार, तुझ्या हातून एका निष्पाप जीवाचा मृत्यू झालाय. हे सर्व तुझ्यामुळे घडले आहे. हे वाक्य ऐकताच राजकुमाराने हे ऐकले आणि त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. तो घाबरला आणि आजूबाजूला पाहू लागला, पण तिथे कोणीच नव्हते. त्याचा श्वासोश्वास वेगवान झाला आणि त्याने थरथरत्या आवाजात हाक मारली, तू कोण आहेस? पुढे ये. या सगळ्यांमागील रहस्य काय आहे? पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. राजकुमार स्तब्ध उभा राहिला. मग त्याची नजर त्याच्या हातातल्या फळावर गेली आणि त्याने जे पाहिले ते पाहून त्याचा आत्मा थरथर कापू लागला. फळातून लाल रक्त टपकत होते. हे पाहून तो घाबरला आणि घाबरून त्याने फळ जमिनीवर फेकले. फळ जमिनीवर आदळताच त्यातून आग निघाली आणि जळत्या ज्वाल्या उठल्या आणि क्षणार्धातच फळ राखेत बदलले. राजकुमाराचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मग त्याने झाडाकडे पाहिले. आता इतर फळे देखील विचित्र दिसत होती, जणू ती देखील रक्ताने भरलेली होती. राजकुमार भीतीने आणि कुतूहलाने थरथर कापू लागला. तो झाडावरून खाली उडी मारून बडबड करू लागला, हे खरोखर रक्त होते. हे कसे शक्य आहे? हे फळ काय आहे? त्यात रक्त का आहे? त्याचा आवाज थरथरत होता. मग एक खोल आणि दिव्य आवाज घुमला, राजकुमार, हे फळ नाही, हे मानव आहेत आणि मानवामध्ये रस नाही तर रक्त आहे. राजकुमार घाबरला आणि मागे वळून पाहिले आणि त्याच्यासमोर एक तेजस्वी वृद्ध माणूस उभा असलेला दिसला. त्याच्या डोळ्यात खोली होती आणि त्याच्या चेहऱ्यावरून दिव्य प्रकाश चमकत होता. राजकुमार भीतीने आणि आश्चर्याने थरथर कापला. म्हातारा माणूस भगवा कपडे घालत होता आणि एका हातात लाकडी काठी आणि दुसऱ्या हातात तुळशीची माळ धरत होता. त्याचा चेहरा आध्यात्मिक शांती आणि शक्तीने चमकत होता. राजकुमाराने हात जोडून विचारले, बाबा, तुम्ही कोण आहात? तुम्ही म्हणलात की हे फळ नाही तर मानव आहेत. हे कसे शक्य आहे? मानव फळ कसा बनू शकतो? म्हातारा माणूस शांत आवाजात उत्तरला, बेटा, तुम्हाला धक्का बसणे स्वाभाविक आहे. तुम्हाला ज्या सत्याची माहिती नाही त्यामुळे तुम्ही गोंधळून जात आहात. माझ्यासोबत चल, मी तुम्हाला सर्व काही सांगतो. असे म्हणत तो हळूहळू एका दिशेने सरकला. राजकुमार, ज्याच्या मनात आता हजारो प्रश्न होते आणि भक्तजन गर्दीने गर्दी करू लागले आणि ते लगेच त्याच्या मागे गेले. आणि अरुंद रस्ते, काटेरी झुडपांमधून बराच वेळ चालल्यानंतर ते गवताच्या एका लहान झोपडीत पोहोचले. झोपडी आतून अगदी साधी होती. जमिनीवर एक चटई पसरलेली होती. कोपऱ्यात मातीचे भांडे आणि काही भांडी ठेवली होती. सर्व काही तपस्वी जीवनाचे पुरावे होते. राजकुमाराच्या डोळ्यात अजूनही गोंधळ आणि चिंता होती. बाबांनी प्रेमाने त्याला बसण्याचा इशारा केला आणि तो स्वतः त्यांच्या समोर बसला. मग तो म्हणाला, बेटा, तू सकाळपासूनच भूक आणि तहानलेला आहेस. आधी थोडे अन्न आणि पाणी घे, मग आपण बोलू. राजकुमाराने होकारार्थी मान हलवली आणि बाबांनी त्याला भांड्यातून थंड पाणी दिले. त्याने त्याची प्लेट काढली आणि त्यांच्या समोर ठेवली. मग त्याने एक मोठी प्लेट आणली आणि जमिनीवर ठेवली. ती प्लेट रिकामी होती, पण ती त्यात ठेवताच त्यात आपोआप 3 प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ दिसू लागले. हे पाहून राजकुमार आश्चर्यचकित झाला. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि तो म्हणाला, बाबा, तू जादूगर आहेस का? बाबा हसले आणि म्हणाले, नाही बेटा, मी ब्रह्मवादी नाही आणि जादूगर फसवणूक करतात. मी फक्त एक भक्त आहे. हा तुझा विश्वास आहे तो तुला चमत्कार वाटतो,
आता खा आणि मग मी तुला या जंगलाचे रहस्य सांगेन. भुकेलेल्या राजकुमाराने बाबांचे म्हणणे ऐकले आणि जेवू लागला. त्याने पहिला घास तोंडात घेताच तो तिथे गेला आणि त्याने आयुष्यात कधीही न चाखलेला पदार्थ चाखला. हे अन्न सामान्य नव्हते, त्यात काही दैवी पवित्रता होती. जेवण झाल्यावर बाबा शांत स्वरात म्हणाले, बेटा, माझे नाव वज्रसेन आहे. मी गेल्या 10 वर्षापासून या जंगलात तपस्या आणि ध्यान करत आहे. पण हे जंगल नेहमीच असे नव्हते. राजकुमार ध्रुवराजची उत्सुकता आणखी वाढली. त्याने प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे पाहिले आणि बाबांचा स्वर गंभीर झाला. तो पुढे म्हणाला, बेटा, 10 वर्षापूर्वी हे ठिकाण सामान्य जंगल नव्हते. ते एक दैवी आणि समृद्ध राज्य होते, ज्याचे नाव वज्रगड होते. आणि हे राज्य त्याच्या समृद्धी, धार्मिकता आणि न्यायासाठी दूरवर प्रसिद्ध होते. तिथला राजा खूप धार्मिक आणि न्यायी शासक होता. त्याची प्रजा त्याला आपल्या वडिलांसारखे मानत असे, कारण तो आपल्या प्रजेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस काम करत असे. राजकुमार धिनाने ऐकत होता. बाबा पुढे म्हणाले की राजाला एकच मूल होते, राजकुमारी स्वर्णलता, आणि ती त्याच्या वडिलांसारखी दयाळू, ज्ञानी आणि धार्मिक होती. ती केवळ सुंदरच नव्हती, तर अत्यंत बुद्धिमान आणि धाडसी देखील होती. ती तिच्या वडिलांना राजघराण्यातील कामात मदत करत असे आणि नेहमीच तिच्या प्रजेच्या कल्याणात गुंतलेली असे. ती केवळ राजकुमारी नव्हती, एवढेच नाही तर ती या राज्याची रक्षक देखील होती. बाबांचा आवाज आता अधिक खोल झाला, पण बेटा, चमकणारी प्रत्येक गोष्ट सोने नसते आणि प्रत्येक आनंदी राज्य कायमचे आनंदी नसते. एके दिवशी असे घडले की सर्व काही बदलले. ते दैवी राज्य हळूहळू या शापित जंगलात रूपांतरित झाले आणि या गुढतेचे मूळ त्या राजवाड्याशी जोडले गेले आहे. राजकुमार आता आणखी अस्वस्थ झाला, जणू तो प्रत्येक शब्द त्याच्या आत्म्याने ऐकत होता. बाबा पुढे म्हणाले, वेळ निघून गेला आणि जेव्हा राजकुमारी स्वर्णलता लग्नाच्या वयाची झाली, तेव्हा राजा तिच्या लग्नाची काळजी करू लागला. राजकुमारीच्या सौंदर्य आणि बुद्धिमत्तेच्या चर्चा दूरवर पसरल्या होत्या. अनेक राजा आणि राजपुत्रांनी त्याचे लग्नाचे प्रस्ताव पाठवले, पण राजाला त्याच्या मुलीचे लग्न अशा व्यक्तीशी करायचे होते जो शूर, सदाचारी, न्यायी आणि सक्षम शासक असेल. राजाने ठरवले की तो स्वतः योग्य वराचा शोध घेईल. एके दिवशी राजवाड्यात एक भव्य दरबार सजवला गेला होता. सर्व दरबारी रत्नजडित कपडे घालून दरबारात बसले होते. मग एक विचित्र घटना घडली. एका अनोळखी तरुणाने प्रवेश केल्यामुळे दरबारात एक आश्चर्यकारक शांतता पसरली. तो तरुण खूप काळा आणि कुरूप होता. त्याने एक लांब काळा झगा घातला होता, ज्याच्या बाही जमिनीपर्यंत पोहोचल्या होत्या. त्याचे लाल डोळे चमकत होते. त्याच्यात एक विचित्र चमक होती, ज्यामुळे पाहणारे अस्वस्थ होत होते. दरबारातील लोक त्याच्याकडे पाहू लागले. त्यांनी कधी इतका भयानक चेहरा पाहिला नव्हता. राजकुमारी स्वर्णलता देखील दरबारात उपस्थित होती. जेव्हा तिची नजर त्या व्यक्तीवर पडली, तेव्हा ती अनैच्छिकपणे थरथर कापली. राजाने गंभीर स्वरात विचारले, तू कोण आहेस आणि दरबारात येण्याचे काय कारण आहे? तो तरुण किंचित हसला आणि कठोर आवाजात म्हणाला, महाराज, मी जादूच्या नगरीचा राजकुमार आहे. माझे नाव काळा जादूगर आहे आणि मी येथे एका खास कारणासाठी आलो आहे. राजा आणि दरबारातील लोक आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे पाहू लागले. मग जादूगर म्हणाला, मी राजकुमारी स्वर्णलताला पाहिले आहे. मी तिच्या सौंदर्याची आणि बुद्धिमत्तेची प्रशंसा ऐकली आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. हे ऐकून संपूर्ण दरबार हादरला. काही दरबारी आपापसात कुजबुजू लागले, काही हसू लागले, तर काही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले. राजकुमारी स्वर्णलताचा चेहरा भीतीने आणि द्वेषाने कठोर झाला. राजाच्या भुवया उंचावल्या. तो रागाच्या स्वरात म्हणाला, तुला हे सांगण्याची हिंमत कशी झाली? राजकुमारीसाठी फक्त राजकुमार असणे पुरेसे नाही, तिच्यात चारित्र्य, सौंदर्य आणि शौर्य आणि धर्माची भावना देखील असली पाहिजे. आणि तू स्वतःच्या प्रतिमेने भीती निर्माण करत आहेस. पण तो काळा जादूगर जराही विचलित झाला नाही. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, राजा, सौंदर्य हे बाह्य नसून आत्म्याचे असते आणि मला जे हवे आहे ते मला कोणत्याही किमतीत मिळते. हे ऐकून राजा आणि संपूर्ण दरबार संतापला. तंत्रविद्यामध्ये पारंगत असलेला तो कुरूप अज्ञात माणूस दरबारात इतकी मोठी मागणी घेऊन आला आहे हे जाणून सर्वांना राग आला. राजाचे डोळे रागाने लाल झाले. त्याने एक कठोर आवाजात आदेश दिला, आता येथून ताबडतोब निघून जा, नाहीतर तुला या उद्धटपणाची अशी शिक्षा होईल जी युगानुयुगे लक्षात राहील. जर तू आणखी एक शब्द बोललास तर तुला तुरुंगात टाकले जाईल. पण काळ्या रंगाचा राजाच्या या धमकीनेही जादूगर घाबरला नाही. तो पुढे सरकला आणि राजकन्येचा हात धरला आणि हे पाहून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. जादूगर गुरगुरला आणि म्हणाला, जर कोणात हिंमत असेल तर ये आणि मला थांबव. राजकन्या स्वर्णलता भीतीने थरथर कापू लागली. राजाचा राग आता सर्व सीमा ओलांडला होता. त्याने आपल्या सैनिकांना या पापीला आत्ताच पकडून मारण्याचा आदेश दिला. राजाचा आदेश ऐकून अनेक सैनिक तलवारी घेऊन त्याच्याकडे धावले, पण काळा जादूगार गप्प बसला नाही.
त्याने एक हात वर केला आणि मंत्र म्हणू लागला. लवकरच त्याच्या तळहातातून ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि सैनिकांना सावरण्याची संधी मिळाली नाही. आगीने त्यांचे शरीर वेढले आणि ते तिथेच राखेत रूपांतरित झाले. राजवाड्यात गोंधळ उडाला. काही दरबारी भीतीने पळू लागले आणि काही बेशुद्ध पडले. राजकन्याने तिचा हात सोडण्यासाठी तिच्या सर्व शक्तीनिशी प्रयत्न केला, पण जादूगाराची पकड लोखंडासारखी घट्ट होती. तो तिला राजवाड्यातून बाहेर काढू लागला. स्वर्णलता ओरडत होती, मला सोडा प्रभू, कोणीतरी मला वाचव. पण जादूगारावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सैनिक त्या दुष्ट जादूगाराला एक एक करून थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण तो त्यांच्या तांत्रिक शक्तीने सर्वांना एक एक करून मारत होता. आजूबाजूला गोंधळ उडाला होता. दरम्यान राजकुमारी स्वर्णलताची नजर जवळच उभ्या असलेल्या एका सैनिकाच्या तलवारीवर पडली. वेळ वाया न घालवता तिने विजेच्या वेगाने म्यानातून तलवार बाहेर काढली आणि तिच्या सर्व धैर्याने आणि शक्तीने जादूगाराच्या छातीत तलवार घुसवली. जादूगाराचे डोळे विस्पारले. तो वेदनेने ओरडला आणि त्याची पकड सैल झाली आणि तो राजकुमारीला सोडत मागे सरला आणि त्याच्या तोंडातून एक भयानक किंकाळी बाहेर पडली आणि त्याच्या शरीरातून काळ्या धुराचे लोट उठू लागले. संपूर्ण राजवाडा स्तब्ध झाला. सर्वांच्या नजरा जादूगारावर खिळल्या होत्या, जो आता हळूहळू जमिनीवर पडत होता. त्याचे डोळे उघडे राहिले आणि काही क्षण वेदनेने तडफडल्यानंतर तो खाली पडला. तो शांत झाला. आता तो जिवंत नव्हता, पण त्याने शेवटचा श्वास घेताच त्याच्या शरीरात अचानक आग लागली आणि ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की क्षणार्धात त्याचे शरीर राखेत बदलले. राजा, राजकन्या आणि दरबारी, जे अजूनही भीतीने थरथर कापत होते, त्यांनी आता सुटकेचा निश्वास सोडला. राजवाड्यात पसरलेली भीती हळूहळू शांततेत बदलू लागली, परंतु ही शांतता जास्त काळ टिकली नाही. मग एक कर्कश आणि भयानक आवाज घुमला. संपूर्ण राजवाडा हादरला. दाट काळ्या धुरातून एक भयानक रूप असलेली वृद्ध स्त्री दिसली. तिचा चेहरा सुरकुत्याने भरलेला होता. तिचे लाल जळणारे डोळे आणि गोंधळलेले पांढरे केस फुलपाखरासारखे होते. सामान्य माणसालाही घाबरू शकते. ती रडत होती, ओरडत होती आणि रागाने थरथर कापत होती. अरे रे रे, माझे सर्वस्व लुटले गेले, माझे जग उद्ध्वस्त झाले आहे, ती रडू लागली. जमिनीवर हात आपटत होती. मग अचानक तिचे डोके वर केले आणि राजाकडे पाहिले आणि ओरडली, राजा, या राजकन्याने माझ्या मुलाला, माझ्या एकुलत्या एका मुलाला, माझ्या प्रिय काळ्या जादूगाराला मारले आहे. राजाच्या चेहऱ्यावर रागाची लाट उसळली. त्याने आपल्या सैनिकांना कठोर आवाजात या दुष्ट महिलेलाही मारण्याचा आदेश दिला. सैनिकांनी त्याच्यावर तलवारी काढल्या आणि तिच्याकडे सरकले, पण जादूगाराच्या डोळ्यात एक विचित्र दिव्य तेज होते. ती राजाकडे क्रूरपणे हसू लागली आणि ती दुसऱ्या चेटकिनीकडे पाहू लागली आणि म्हणाली, माझ्या मुलाच्या मृत्यूची शिक्षा तुला आणि तुझ्या मुलीला मिळेल. राजा, आता तुझी मुलगी माझ्या सेवेत राहील. मी तिला माझ्यासोबत घेऊन जात आहे. असे म्हणत तिने राजकुमारी स्वर्णलताकडे हात पुढे केला आणि काही भयानक मंत्र म्हणला. पुढच्या क्षणी राजकुमारीला ओरडतही करता आले नाही आणि ती अचानक गायब झाली. राजवाड्यात पुन्हा गोंधळ उडाला. सैनिकांनी त्यांच्या तलवारी उचलल्या आणि चेटकिनीवर हल्ला करण्यासाठी धावले, पण ती मोठ्याने हसत हवेत गायब झाली आणि त्या क्षणी संपूर्ण राजवाड्यात अंधार पसरला. इतका दाट आणि भयंकर अंधार होता की त्याने संपूर्ण राज्य व्यापून टाकले, जणू कोणीतरी त्याला गिळंकृत केले आहे. आजूबाजूला कंप पसरला. राजा आणि त्याचे दरबारी घाबरून आजूबाजूला पाहू लागले. काही क्षणांनी जेव्हा अंधार दूर होऊ लागला, तेव्हा दृश्य पूर्णपणे बदललेले होते. आता ते राजवाडा नव्हता. शहर नव्हते, लोक नव्हते, महिला नव्हती, पुरुष नव्हते, काही उरलेले नव्हते. संपूर्ण राज्य एका दाट आणि गूढ जंगलात रूपांतरित झाले होते. चेटकिनीच्या शापाने संपूर्ण राज्य एका भयानक जंगलात रूपांतरित झाले होते. राजा आणि त्याचे सर्व सैनिक कुठेतरी गायब झाले होते. आता फक्त उंच झाडे होती, भयानक शांतता होती आणि एक अज्ञात भीती पसरली होती. वज्रगडकडे लोक आता या शापित जंगलाच्या बेड्यांमध्ये कैद झाले होते. कोणीतरी झाडांच्या बेड्यांमध्ये अडकलेले होते. काही फळांमध्ये बदललेले गेले आणि काही फांद्यांवर फडफडले. काही पक्षी बनले, काही साप बनले. पण या शापातून वाचलेला एकमेव राजा स्वतः होता. पण आता तो एकटाच राहिला होता. ना त्याचा राजवाडा, ना त्याचे सैन्य, ना त्याची प्रजा. सुरुवातीला त्याला वाटले की त्याला एखाद्या अनोळखी जंगलात टाकण्यात आले आहे, पण जेव्हा त्याने काळजीपूर्वक पाहिले तेव्हा त्याला जाणवले की हे त्याचेच राज्य आहे. फक्त आता ते पूर्वीसारखे राहिले नाहीये. राजाला हे रहस्य समजू शकले नाही. तो दिवसभर जंगलात भटकत राहिला. आजूबाजूला फक्त झाडे झाडे आणि झाडांची भीती होती. फांद्या हात जोडून विनवणी करत असल्यासारखे वाटत होते. पक्ष्यांचे आवाज आता गोड नव्हते, तर वेदनेच्या किंकाळण्यासारखे वाटत होते. मग अचानक दाट धुक्यातून तीच चेटकीन पुन्हा आली. तिच्या डोळ्यात अजूनही तीच आग होती. तिने राजाकडे पाहिले आणि म्हणाली, आता तुला आयुष्यभर या जंगलात एकटे राहावे लागेल. मी तुझा राजवाडा, तुझा दरबार, तुझी प्रजा, या जंगलातील सर्वांना एकत्र केले आहे. आता हे जंगल तुझे राज्य आहे आणि तुला शेवटचा श्वास येथेच घ्यावा लागेल.
राजा दुःखाने आणि रागाने भरला आणि थरथर कापत म्हणाला, तू काय केलेस? माझी प्रजा निर्दोष होती, तू त्यांना शाप का दिलास? चेटकीन मोठ्याने हसली आणि तिचे भयानक हास्य संपूर्ण जंगलात प्रतिनिधित्व झाले आणि ती हसत हसत म्हणाली, राजा, मला तुला एकटेच दुःख सहन करावेसे वाटते. मी तुझ्याकडून सर्व काही हिरावून घेतले आहे. आता तुला तुझ्या चुकीबद्दल पश्चाताप होईल. असे म्हणत ती वृद्ध स्त्री काळ्या धुळात गायब झाली. राजा त्याच्या असहाय्यतेबद्दल रडला आणि तो रात्रभर जंगलात इकडे तिकडे भटकत राहिला. त्याला तहान लागली होती आणि भूकही लागली होती. त्याने झाडावरून फळं तोडण्यासाठी हात पुढे केला, पण नंतर त्याला कोणीतरी ओरडताना ऐकू आले, ते तोडू नकोस, मी तुझ्या प्रजेपैकी एक आहे. राजाला धक्का बसला. त्याने आजूबाजूला पाहिले, पण त्याला कोणीही दिसले नाही. भीतीने त्याने दुसरे फळ तोडले, पण तो हातात घेताच ते भीतीने फुगले आणि रक्त टपकायला लागले. हे पाहून राजा थरथर कापला. आता त्याला खात्री पटली की त्या चिटकिनीने त्याच्या प्रजेचे झाडे, पाने, प्राणी आणि पक्ष्यांमध्ये रूपांतर केले आहे. राजा मोठ्याने रडू लागला. तो जमिनीवर पडला आणि डोळे मिटून परमेश्वराला प्रार्थना करू लागला, हे देवा, मी अशी कोणती चूक केली जी माझ्या सर्व प्रजेला अशी शिक्षा झाली आहे? कृपया मला मार्ग दाखवा. तो भुकेलेला, तहानलेला आणि थकलेला जमिनीवर पडला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि त्याच्या हृदयात पश्चातापाची ज्वाला होती. मग एक गोड, शांत आणि दिव्य प्रकाश प्रकट झाला. त्या तेजस्वी प्रकाशातून चेहऱ्यावर हास्य घेऊन एक वृद्ध संत प्रकट झाला. खोल शांती आणि करुणेचा प्रकाश होता. त्यांना पाहून राजा जागा झाला आणि तो गुडघे टेकून थरथरत्या आवाजात म्हणाला, बाबा, माझ्या लोकांना वाचवा, माझ्या मुलीला वाचवा, कृपया हा शाप थांबवा. वृद्ध संत हसले आणि त्यांनी राजाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, राजा, जे काही झाले ते नशिबात होते, पण प्रत्येक समस्येवर उपाय आहे. जर तुमच्या मनात खरा पश्चाताप असेल तर मी तुम्हाला एक मार्ग सांगेन. राजाने नम्रपणे विचारले, बाबा, कृपया मला सांगा, उपाय काय आहे? संतांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, हे सोपे नाही, पण जर तुम्ही यशस्वी झालात तर तुमचे राज्य पुन्हा पूर्वीसारखे होईल. पूर्वीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मुलीला शोधून परत आणावे लागेल. फक्त तीच हा शाप संपू शकते. हे ऐकून राजाला धक्का बसला. त्याने उत्सुकतेने विचारले, बाबा, माझी मुलगी कुठे आहे? बाबांनी शांत आवाजात आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, ती जादूगरणीच्या मंत्रमुग्ध महालात कैद आहे, जे या जंगलापासून खूप दूर काळ्या पर्वतांच्या पलीकडे आहे. सामान्य माणसाला तिथे पोहोचणे सोपे नाही. हे ऐकून राजा गप्प बसला आणि त्याच्या डोळ्यात चिंता आणि दुःख प्रतिबिंबित होऊ लागले. बाबांचे शब्द त्याला अधिक चिंताग्रस्त करत होते. बाबा, ही जादूगरणी इतकी शक्तिशाली आहे का? तिला पराभूत करणे अशक्य आहे का? राजाने थरथरत्या आवाजात विचारले. बाबा गंभीरपणे म्हणाले. आवाज म्हणाला, जो राजन, तो सामान्य तांत्रिक नाहीये. त्याने आकाशात उडणारा एक भ्रामक महाल बांधलाय. तिथे पोहोचणे खूप कठीण आहे. त्याचा मुलगा काळा जादूगर राजकुमारी स्वर्णलतावर खूप प्रेम करत होता, परंतु त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे त्याने त्याला मारले आणि आता जादूगर सुडाच्या आगीत जळत आहे आणि कोणत्याही किमतीत राजकुमारीला सोडणार नाही. ती दुष्ट, कपटी आणि खूप शक्तिशाली भ्रामक आहे. तिच्याशी स्पर्धा करणे सामान्य माणसाला शक्य नाही. राजा दुःखाने म्हणाला, या शापातून मुक्त होण्याचा कोणताही मार्ग नाही का? माझी मुलगी आणि प्रजा वाचू शकत नाही का? सकट बाबा हसले आणि म्हणाले, राजा, धीर धरा. प्रभूंचा खेळ अनंत आहे. एके दिवशी या जंगलात एक खास राजकुमार येईल, जो तुमच्या आणि या राज्याच्या मुक्ततेचे कारण असेल. तो चेटकिनीशी लढेल, राजकुमारीला मुक्त करेल आणि लोकांना या शापापासून मुक्त करेल. राजाच्या डोळ्यात आशेचा किरण दिसला. त्याने पटकन विचारले की तो राजकुमार कोण आहे? मी त्याला कसे ओळखू? बाबा गंभीर स्वरात म्हणाले की त्याची एक खास ओळख असेल. त्याच्या हातावर तारेच्या आकाराच्या तीळ असेल आणि जेव्हा तो या जंगलात शिकार करायला येईल तेव्हा त्याला सोनेरी मुकुट असलेला एक हरिण दिसेल आणि तो राजकुमार त्या सोनेरी हरणाला मारेल आणि तो मुकुट असलेल्या हरणाला पकडण्याचा प्रयत्न करेल. पण या प्रयत्नात तो त्याच्या साथीदारांपासून वेगळा होईल आणि मग तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यावेळी तुम्ही त्याला सर्व काही सविस्तरपणे सांगा, कारण तो राजकुमार तुमच्या आणि या राज्याच्या उद्धाराचे कारण असेल. बाबांचे शब्द ऐकून राजकुमार ध्रुवराजच्या मनात आश्चर्याची लाट उसळली. ही काही सामान्य गोष्ट नव्हती. ही एक दैवी भविष्यवाणी होती, एक चमत्कार. तो मनात विचार करू लागला आणि त्याचे डोळे कुतूहल आणि आश्चर्याने भरून आले. त्याने हळू आवाजात विचारले, तू म्हणालास की मी तो राजकुमार आहे? म्हातारा माणूस एक दीर्घ श्वास घेतला आणि नंतर शांत आवाजात म्हणाला, हो बेटा, हे सत्य आहे. तुझ्या हातावर जो खास तीळ आहे तो ताऱ्यासारखा चमकतो आणि तू त्या हरणालाही पाहिले आहेस, ज्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता. हे शापित जंगल 10 वर्षापासून ज्याची वाट पाहत होते. राजकुमार ध्रुवराजचे हृदय जोरदारात धडधडू लागले. त्याला अलीकडेच घडलेल्या घटना आठवू लागल्या, पण त्याच्या मनात अजूनही थोडी शंका होती. त्याने म्हाताऱ्याकडे पाहिले आणि हळुवारपणे विचारले, तू कोण आहेस? तू तो संत आहेस का जो एकदा राजाला भेटायला आला होता?
म्हाताऱ्याचे डोळे क्षणभर ओले झाले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, नाही बेटा, मी संत नाही. मी स्वतः तो दुर्दैवी राजा आहे, ज्याला त्या दुष्ट चेटकिनीने शाप देऊन या जंगलात कैद केले होते. राजकुमाराच्या तोंडातून एक मंद किंकाळी बाहेर पडली. त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तूच तो राजा आहेस? राजाने डोके टेकवले आणि म्हणाला, हो बेटा. जेव्हा खरा संत मला भेटायला आला तेव्हा त्याने मला धीर धरण्यास सांगितले. त्यानेच मला मार्ग दाखवला की मी स्वतःला देवाच्या उपासनेने समर्पित करावे आणि त्या क्षणाची वाट पाहावी, जेव्हा एक शूर माणूस मला या शापातून मुक्त करेल. आणि सुरुवातीला हे जंगल माझ्यासाठी एका बंद अंधाऱ्या खोलीसारखे होते. एकटे जीवन घालवणे मला खूप कठीण होते. पण जेव्हा मी परमेश्वराचे नाम जपायला सुरुवात केली तेव्हा मन आनंदाने भरून गेले. त्याला शांती मिळू लागली. वेळ निघून गेली आणि आज 10 वर्षाच्या दीर्घ ध्यानानंतर तू माझ्यासमोर उभा आहेस. राजकुमार ध्रुवराजला हे सर्व एखाद्या दिव्य स्वप्नासारखे वाटत होते. राजा, तू खरोखर खूप दुःख सहन केले आहेस आणि तुझी प्रजाही इतक्या वर्षापासून या भयानक शापात बांधलेली आहे. पण जर देवाने मला या कामासाठी निवडलेले असेल तर मी मागे हटणार नाही. मी तुला पूर्णपणे मदत करेन. आता राजकुमाराच्या डोळ्यात दृढ निश्चयाची ज्वाला होती. तो राजाला म्हणाला, तू फक्त त्या चेटकिनीलाच मारणार नाही तर राजकुमारीला आणि त्या शापित जंगलात कैद असलेल्या सर्वांनाही मुक्त करेन आणि मी तुला पुन्हा जीवन देईन. फक्त मला सांग की त्या चेटकिनीपर्यंत कसे पोहोचायचे आणि तिच्याशी कसे लढायचे. हे ऐकून राजाचे डोळे अश्रूंनी भरले. त्याने राजकुमाराला मिठी मारली आणि म्हणाला, बेटा, आता हे तुझ्यासारख्या शूर माणसाचे काम आहे. तू आमची शेवटची आशा आहेस. मग राजाने त्याला त्या चेटकिनीच्या उडत्या महालापर्यंत कसे पोहोचायचे आणि तिला पराभूत करण्यासाठी काय आवश्यक असेल ते सविस्तर सांगितले. मग राजाने काही खास दैवी वस्तू राजकुमाराला दिल्या आणि म्हणाला, बेटा, एका संताने मला या वस्तू दिल्या आहेत. त्याने सांगितले होते की जेव्हा वेळ येईल तेव्हा एका शूर राजपुत्र याच्या मदतीने लढेल आणि तो जादूगरणीशी लढेल आणि आपले राज्य मुक्त करेल. आता ते सर्व तुझ्या बरोबर जातील आणि ते तुझा मार्ग मोकळा करतील. राजकुमाराने त्या पवित्र वस्तू आदराने आपल्याजवळ ठेवल्या. आता तो पूर्णपणे तयार होता. तिथे आकाशात दूर एक प्रचंड उडणारा राजवाडा हळूहळू हलत होता. तो राजवाडा दाट काळ्या धुराने वेढलेला होता, जणू काही तो एखाद्या भयानक आगीने जळून खाक झाला असेल. त्या राजवाड्यात आता एक मोठी आणि अंधारी खोली होती, जिथे एक राजकन्या एकटी बसली होती. तिच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता आणि तिच्या चेहऱ्यावर एक दिव्य आभा चमकत होती. ही तिची राजकन्या स्वर्णलता होती आणि जिचे वयाच्या 10व्या वर्षी अपहरण झाले होते आणि त्या माझे जादूगरणीने राजकुमारी स्वर्णलताला तिच्या राजवाड्यात कैद केले होते. ती अतुलनीय सौंदर्याची मूर्ती होती. तिच्या चेहऱ्यावरून तेज पसरत होते. कदाचित म्हणूनच तिच्या वडिलांनी तिचे नाव स्वर्णलता ठेवले असावे. पण आता तिचे आयुष्य अंधारलेले वेढलेले होते. अत्यंत क्रूर आणि भयानक असलेल्या त्या दुष्ट जादूगरणीने तिच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तिला कैद केले होते. तिने तिला कठोर परिश्रम करायला लावले, कठोर शब्दांनी तिचा अपमान केला आणि कधी कधी तिला निर्दयपणे मारहाणही केली. राजकुमारीवर तांत्रिक जादू करण्यात आली होती, ज्यामुळे ती इच्छा असूनही जादूगरणीला इजा करू शकत नव्हती. पण तरीही ती दररोज देवाचे स्मरण करत राहिली आणि तिच्या हृदयात आशेचा दिवा तेवत ठेवला. तेवढ्यात राजवाड्यात थोडासा गुंजण्याचा आवाज आला आणि काळ्या धुराचे ढग निघू लागले. त्या धुरातून एक भयानक आकृती प्रकट झाली आणि ती जादूकरणी, जिला लोक चांडा जादूकरणी म्हणत, तिचा चेहरा काळा होता, डोळे जळत्या अंगारासारखे होते आणि तिचा आवाज इतका भयानक होता की तो ऐकून आत्मा थरथर कापेल. राजकन्या घाबरून उभी राहिली आणि तिचा चेहरा फिकट पडला. जादूगरणी ओरडली आणि म्हणाली, राजकन्या, तू इथे काय करत आहेस? मी म्हणालो की राजवाड्यातील सर्व मजले चमकू लागतील आणि तू विश्रांती घेत आहेस. तुला पुन्हा शिक्षा होत आहे का? राजकन्या थरथर कापत म्हणाली, मी उठणारच होते, पण तिचे शब्द तिच्या घशात अडकले. चांदा जादूगर तिच्याकडे पाहत हसायला लागले आणि तिच्या हास्यात एक अमानुष क्रूरता होती. राजकन्या थरथरत्या आवाजात म्हणाली, तू म्हणाला होतास की तू मला फक्त 10 वर्षे बंदिवान ठेवशील आणि नंतर तू मला मुक्त करशील. आता 2 दिवसांनी पूर्ण 10 वर्षे पूर्ण होतील. चांडाळ जादूगरणीने प्रथम राजकन्याकडे काळजीपूर्वक पाहिले, नंतर व्यंगात्मक हास्य करून म्हणाली, वा, म्हणजे तू पूर्ण हिशोब ठेवलायस. मग ती उपहासात्मक हसत म्हणाली, ठीक आहे, 10 वर्षे संपली. आता फक्त आणखी 2 दिवस वाट पहा. बघ, 2 दिवसांनी मी तुला खरोखरच मुक्त करेन आणि तेही कायमचे. हे ऐकून राजकुमारीला धक्का बसला. यातून तुला काय म्हणायचे आहे? तिने थरथऱ्या आवाजात विचारले. चेटकीन दात घासत म्हणाली, तुला माहिती आहे का मी तुला का कैद केले? गेल्या 10 वर्षापासून मी एका शक्तिशाली तांत्रिक साधना करत आहे. ती साधना अगदी 10 वर्षात पूर्ण होते. आता 2 दिवसांनी मी तुझा आत्मा तुझ्या शरीरापासून वेगळा करेन आणि माझा आत्मा तुझ्या शरीरात प्रवेश करेन.
मग मी पुन्हा तरुण आणि सुंदर होईन. माझा हा भयानक चेहरा कायमचा नाहीसा होईल. असे म्हणत ती मोठ्याने ओरडली आणि ती हसायला लागली. तिचे हास्य इतके भयानक होते की ते राजवाड्याच्या भिंतीवर प्रतिध्वनित झाले. राजकुमारी स्वर्णलताच्या पायाखालची जमीन सरकली. पहिल्यांदाच तिला असे वाटले की आता फक्त 2 दिवस जगायचे आहे. तिच्या चेहऱ्याचा रंग गेला. तिच्या डोळ्यात भीती आणि राग दोन्ही प्रतिबिंबित झाले. ती रागाच्या स्वरात म्हणाली, तू खूप धूर्त आणि पापी चेटकीण आहेस, पण मी तुला तुझी नीच आणि राक्षसी योजना पूर्ण करू देणार नाही. तू माझा आत्मा काढून माझ्या शरीरात स्वतःला वास करण्यापूर्वी मी स्वतः माझे जीवन सोडून देईन. तिच्या आवाजात दृढ निश्चय प्रतिबिंबित झाला. मला माहिती आहे की जर तू आत्महत्या केलीस तर तुझी तांत्रिक पद्धत अपूर्ण राहील. आतापर्यंत मी या आशेने जिवंत होती की कदाचित तू माझ्यावर दया करशील आणि मला जाऊ देशील, पण आज तू तुझा खरा हेतू उघडा केला आहेस. आता मी कोणत्याही परिस्थितीत तुझ्या नियंत्रणाखाली राहणार नाही. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले, पण तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता. ती इकडे तिकडे पाहू लागली. मग तिची नजर टेबलावर ठेवलेल्या फळांच्या टोपलीत ठेवलेल्या धारदार चाकूवर पडली. राजकुमारीने एकाच वेळी चाकू उचलला आणि चेटकिनीचे डोळे रागाने जळू लागले. राजकुमारी आत्महत्या करणार आणि हे पाहताच तिने लगेच आपला हात पुढे केला आणि तिच्या हातातून विजेसारखा एक कडकडाटा आला आणि तेजस्वी किरणे बाहेर आली आणि थेट राजकुमारीकडे गेली आणि किरणे राजकुमारीच्या शरीरावर आदळताच तिचे शरीर हळूहळू दगडात बदलू लागले. चेटकीन हसली आणि म्हणाली, तर तू माझ्या 10 वर्षाच्या ध्यानाचा क्षणात नाश करशील का? नाही राजकुमारी, मी हे होऊ देणार नाही. मी तुला इतक्या सहजतेने मरू देणार नाही. आता राजकुमारी पूर्णपणे दगडाच्या पुतळ्यात बदलली होती. तिचे डोळे, तिचा चेहरा, तिचे हात सर्व काही कठीण दगडात बदललेले होते. चेटकीन मोठ्याने हसली आणि म्हणाली, आता मी पाहेन की तू स्वतःच्या इच्छेने कसं मरतेस. 2 दिवस तू या दगडी पुतळ्यासारखंच राहशील आणि तिसऱ्या दिवशी मी येऊन तुला नष्ट करीन. त्यानंतर माझी शक्ती तुझ्या शरीरात प्रवेश करेल आणि आत्म्याला प्रवेश दिल्यानंतर मी पुन्हा तरुण होईन आणि मग माझी शक्ती 10 पटीने वाढेल आणि मग या जगात माझ्यापेक्षा मोठा तांत्रिक कोणी नसेल. असे म्हणत तिने आपले दोन्ही हात आकाशाकडे वर केले आणि अचानक संपूर्ण खोली काळ्या धुराने भरली गेली आणि ती त्यात गायब झाली. आता दुसऱ्या बाजूला राजकुमार ध्रुवराज बाबांनी दिलेला जादूचा चेंडू हातात धरून उभा होता. त्याने चेंडू जमिनीवर ठेवताच तो स्वतः फिरू लागला आणि नंतर वेगाने चालू लागला. वेळ वाया न घालवता राजकुमार घोड्यावर बसला आणि चेंडूच्या मागे धावू लागला. चेंडूचा वेग खूप वेगवान होता, पण बाबांनी त्याला दिलेला चेंडू हा दिव्य त्याच्याकडे नव्हता. तो घोडा सामान्य घोड्यांपैकी कितीतरी पटीने शक्तिशाली आणि वेगवान होता. बाबांनी त्याला आणखी 3 चमत्कारी गोष्टी दिल्या होत्या: शत्रूंना ओळखणारी आणि स्वतःहून त्याच्यावर हल्ला करणारी तलवार, प्रत्येक रहस्य जाणून घेण्याची शक्ती आणि देणारी अंगठी आणि त्याला अदृश्य करणारी जादूची टोपी. राजकुमार ध्रुवराज त्या दिव्य गोष्टींसह त्याच्या सर्व शक्तीनिशी धावत होता आणि चेंडूच्या मागे लागून तो घनदाट जंगले ओलांडून एका विशाल वाळवंटात पोहोचला आणि आजूबाजूच्या फक्त सोनेरी वाळू आणि उंच ढिगारे होते. परंतु त्याचा दिव्य घोडा न थांबता पुढे जात राहिला. काही वेळाने राजकुमार एका विशाल नदीच्या काठावर पोहोचला. तिथे पोहोचताच बाबाने दिलेला जादूचा गोळा अचानक गायब झाला. राजकुमाराला धक्का बसला. त्याने आजूबाजूला पाहिले, घोड्याचे लगाम ओढले आणि खाली उतरला, पण त्याचे पाय जमिनीला लागताच त्याचा घोडाही हवेत गायब झाला. आता तो पूर्णपणे एकटा होता. ना जंगल, ना मार्ग, ना घोडा, ना रस्ता दाखवणारा चेंडू. त्याच्यासमोर फक्त एक नदी होती जी प्रचंड लाटांनी भरलेली होती आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेले एक निर्जन वाळवंट होते. राजकुमाराला एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात विचार करू लागला की आता मी काय करावे. तो नदीच्या काठावर उभा राहिला आणि मोठ्या आवाजात सोनेरी मगर बाहेर ये असे हाक मारू लागला. हे नाव राजकुमार ध्रुवराज आहे आणि त्याचा आवाज सर्वत्र घुमू लागला. काही क्षणातच नदीचे पाणी वेगाने वाहू लागले. लाटा उठल्या आणि नदीच्या मधोमध एक प्रचंड सोनेरी मगर बाहेर आली. त्याची चमकणारी सोनेरी कातडी सूर्याच्या किरणांमध्ये अद्भुत प्रकाश पसरवत होती. ती इतकी प्रचंड होती की पहिल्या नजरेतच राजकुमाराचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मगरीने जड आवाजात विचारले, तू राजकुमार ध्रुवराज आहेस का? तुझ्या ओळखीचा पुरावा दे. राजकुमार थोडा वेळ तिथेच धक्का बसून उभा राहिला. मग हात वर करत म्हणाला, बघा, माझ्या हातावर ताऱ्यासारखा राखाडी रंगाचा तिळ आहे आणि हा जुन्या राजाने मला तुला दाखवण्यासाठी दिलेली अंगठी. मगरीने काळजीपूर्वक पाहिले. त्याच्या खोल डोळ्यात थोडीशी चमक आली आणि तो म्हणाला, मला सांगितलेली हीच ओळख आहे. मग तो थोडा पुढे आला आणि त्याचे मोठे जबडे उघडून म्हणाला, राजकुमार, तुला एक खास सोनेरी फूल आणावे लागेल जे या दलदलीच्या सर्वात खोल भागात लपलेले आहे. तिथे पोहोचणे कोणत्याही माणसाला शक्य नाही, पण मी माझ्या तोंडात लपवून तुला तिथे घेऊन जाऊ शकतो.
आणि राजकुमार काही काळ द्विधा मनस्थितीत होता की ज्याच्यावर विश्वास ठेवावा की नाही. मगरीचे मोठे दात पाहून त्याच्या मनात थोडीशी भीतीची भावना आली, लाट उठली. पण त्याला आठवले की तो हार मानायला आला नव्हता. जर मला राजकुमारीला वाचवायचे असेल तर मला प्रत्येक अडचणीवर मात करावी लागेल. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपली तलवार कमलेला बांधली आणि त्या मगरीकडे आला आणि म्हणाला, मी तयार आहे. मगरी गंभीर स्वरात म्हणाला, या सोनेरी फुलाला 3 पाने आहेत. जेव्हा तू ती तोडून खाशील तेव्हा तुझ्यात आत एक दैवी शक्ती येईल. मग कोणतेही तांत्रिक राक्षस त्याचे भाले, तलवारी किंवा जादूची शस्त्रे तुला स्पर्श करू शकणार नाहीत. पण लक्षात ठेवा, जेव्हा मी माझे तोंड उघडतो तेव्हा तू लगेच ते फूल तोडून माझ्याकडे परत ये. जर थोडासाही विलंब झाला तर ते फूल मरेल. तुमचे रक्षण करणारे काळे सावळे तुम्हाला पकडतील आणि मग कोणीही तुम्हाला वाचू शकणार नाही. राजकुमार धुर्राजने गंभीरपणे मान हलवली. त्याचे हृदय जोरजोरात धडधडत होते, पण त्याने त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे दर्शन होऊ दिले नाही. तो हळूहळू मगरीजवळ गेला आणि त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याच्या तोंडात बसला. मगरीने हळूहळू त्याचे जबडे बंद केले आणि आजूबाजूला सर्वत्र गडद अंधार होता. राजकुमाराला असे वाटले की तो एका गडद आणि अरुंद बोगद्यात शिरलाय. मगरी हळूहळू पाण्यात जाऊ लागली आणि प्रथम त्याला थंड लाटा जाणवल्या आणि तो खाली जाताना शांतता अधिकच गडद होत गेली. राजकुमाराला असे वाटले तो एखाद्या अज्ञात आणि रहस्यमय जगाकडे जात आहे असे त्याला वाटत होते. पाण्याखाली बराच वेळ प्रवास केल्यानंतर मगरीचा वेग अचानक मंदावला. राजकुमाराला समजले की ते आता त्या रहस्यमय हिरव्या दलदलीत पोहोचले आहेत. आता तो पूर्णपणे तयार झाला होता. मगरीने हळूहळू तोंड उघडले. ते उघडताच राजकुमाराचे डोळे चमकले आणि त्याच्या समोर एक आश्चर्यकारक सोनेरी फूल होते ज्याला 3 पाने होती. त्या पानांमधून तेजस्वी सोनेरी किरणे बाहेर पडत होती, जणू ते स्वतः प्रकाशाचे स्रोत आहेत. राजकुमाराने वेळ वाया न घालवता उडी मारली आणि वेगाने फूल उपटले आणि त्या क्षणी मगरीच्या तोंडात परत आला. एक भयानक आवाज ऐकू आला, अरे रे रे, त्या राजकुमाराने आमचे पवित्र फूल काढून घेतले आहे. त्याने ते फूल इतक्या वेगाने तोडले की आपण काहीही करू शकलो नाही. सर्वत्र गूढ आवाज ऐकू येऊ लागले, जणू काही अदृश्य शक्ती रागाने थरथर कापत आहेत. पण राजकुमाराच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य होते आणि त्याला माहिती होते की त्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय. सोनेरी मगर आता पूर्ण वेगाने दलदलीतून बाहेर येऊ लागली आणि तो पाण्यात वेगाने पोहत गेला आणि नदीकाठी पोहोचला. तिथे पोहोचताच त्याने तोंड उघडले आणि राजकुमार बाहेर उडी मारली आणि ताजी हवा त्याच्या चेहऱ्यावर आदळली आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला. खूप खूप धन्यवाद. माझे मित्र राजकुमाराने मगरीच्या पाठीवर थाप मारली आणि म्हणाला, जर तू मला मदत केली नसतीस तर मी हे फूल कधीच आणू शकलो नसतो. मगर गंभीरपणे म्हणाली, धन्यवाद राजकुमार. आधी या फुलाची पाने लवकर खा. जर तू उशीर केलास तरी फूल गायब होईल आणि हिरव्या दलदलीत परत जाईल. मग ते मिळवणे जवळजवळ अशक्यच होईल. राजकुमाराने क्षणभरही विलंब न केला नाही आणि लगेच फुलाची पाने तोडून तोंडात घातली. मगरीचे बोलणे ऐकून राजकुमाराने विलंब न करता सोनेरी फुलांची पाने तोडून खाल्ली. पाने त्याच्या घशातून खाली जाताच त्याने ती आपल्या शरीरात शोषून घेतली. त्याला एक विचित्र शक्ती जाणवली, जणू त्याच्या आत प्रचंड शक्ती शिरत आहे असे वाटत होते. त्याचे हात पाय चपळ आहेत आणि चपळ झाले आहेत. त्याचे स्नायू पोलादासारखे वाटले आणि तो त्याच्या डोळ्यासमोरील सर्व काही पूर्वीपेक्षा अधिक स्पष्ट आणि दूर पाहू शकत होता. राजकुमाराने आपली मूठ घट्ट धरली आणि उत्साहाने म्हणाला, अरे सोनेरी मगरी, मला असे वाटते की देवांची शक्ती माझ्यात शिरली आहे. मगरीने हलकेसे स्मितास्य करत म्हटले, हो राजकुमार, हे एक सामान्य फूल नाही तर देवांचे वरदान आहे. जो ते खातो त्याला प्रचंड शक्ती आणि बुद्धी मिळते. पण आता तुम्हाला पुढील चरणासाठी तयार राहावे लागेल. काय करायला हवे? राजकुमाराने उत्सुकतेने विचारले. तुमचे बूट काढा, मगरीने म्हटले, आणि मग उजवा बूट डाव्या पायात आणि डावा बूट उजव्या पायात घाला. राजकुमाराला हे विचित्र वाटले, पण त्याने मगरीने सांगितल्याप्रमाणे केले. त्याने बूट उलटे घातलाच अचानक बुटांमधून लहान पंख बाहेर येऊ लागले. हे पाहून राजकुमाराला धक्का बसला. हे काय आहे? पण माशाने त्याला समजावून सांगितले, तू सोनेरी पाने खाल्ली आहेस. आता जेव्हा तू हे बूट उलटे घालशील तेव्हा ते उडू लागतील. आता तुला फक्त एवढेच म्हणायचे आहे की मला आकाशातील राजवाड्यात घेऊन जा आणि हे बूट तुला तिथे घेऊन जातील. म्हाताऱ्याने त्याला आधी सांगितले असेल की पुढे काय करायचे. राजकुमाराने सोनेरी मगरीकडे पाहिले आणि पण त्याचे काम झाले. काही न बोलता मगरी पाण्यात गेली आणि काही क्षणातच ती समुद्राच्या लाटांमध्ये गायब झाली. आता राजकुमाराने त्यांच्या बुटांकडे पाहिले आणि म्हणाला, अरे पंख असलेल्या बुटांकडे, मला त्या उडत्या महालात घेऊन जा जिथे चेटकीन राहते. हे बोलताच बूट हलू लागले आणि पुढच्या क्षणी राजकुमाराचे शरीर जमिनीवरून वर येऊ लागले आणि तो हळूहळू हवेत उंच उठू लागला आणि नंतर वेगाने आकाशात वर येऊ लागला.
त्या भोवती ढग वाहू लागले आणि थंड वारा वाहू लागला. तारे त्याच्या चेहऱ्यावर आदळत होते आणि आता तो थेट त्या जादुई महालाकडे जात होता, तिथे त्याची खरी परीक्षा होणार होती. राजकुमार हवेत वेगाने वर येत होता. थंड वारे त्याच्या चेहऱ्यावर आदळत होते आणि दाट ढग सर्वत्र जमत होते. काही तास उड्डाण केल्यानंतर त्याला काळ्या ढगांमध्ये त्याच्यासमोर एक भयानक आणि प्रचंड उडणारा महाल दिसला. तो महाल गडद काळ्या रंगाचा होता, जणू काही अंधाराने त्याला वेढले आहे. त्याची नजर त्या रहस्यमय महालावर पडताच त्याने आपल्या तलवारीचा कणा आणखी घट्ट धरला. तो महालाकडे थोडासा पुढे गेला होता आणि तेव्हा अचानक त्याच्यासमोर 4 तारे दिसू लागले. प्रचंड साप दिसू लागले आणि हे सामान्य साप नव्हते. त्यांना मोठे तेजस्वी पंख होते. ते त्यांच्याकडे वेगाने उडत होते. त्यांचे डोळे अग्नीसारखे चमकत होते आणि त्यांच्या तोंडातून विषारी निळ्या ज्वाला बाहेर पडत होत्या. राजकुमाराने एक दीर्घ श्वास घेतला. त्याला जुन्या राजाचे शब्द आठवले. ते सर्व त्याचा मार्ग रोखण्यासाठी तिथे होते, पण तो आधीच तयार होता. सापांनी झटका मारताच त्याने आपल्या तलवारीने त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. त्याच्या उडत्या चपलांच्या मदतीने हवेत वेगाने फिरत होता. त्याची तलवार सापाच्या शरीरावर आदळताच तो गर्जना करू लागला आणि जळून खाक झाला आणि काही क्षणातच ते राखेत रूपांतरित झाले. काही क्षणातच त्याने 4ही सापांना मारले. आता तो पुन्हा काळ्या महालाकडे जाऊ लागला, पण तो मार्ग इतका सोपा नव्हता. अचानक त्याच्यासमोर 2 मोठे सिंह दिसले. हे सिंहही सामान्य नव्हते. त्यांचे पंख मोठे होते आणि त्या आकाशात गर्जना करत उडत होते. त्यांच्या गर्जनेने आकाश थरथर कापत होते. उडणारे पक्षी भीतीने पळून जात होते. राजकुमार कोणत्याही भीतीशिवाय पुढे जात राहिला. सिंहांनी राजकुमारावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताच त्याने विजेच्या वेगाने तलवार फिरवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. तलवारीच्या वाराने सिंहाच्या शरीरातून ज्वाला बाहेर पडू लागल्या आणि ते बाहेर येऊ लागले आणि काही क्षणातच ते चमकू लागले आणि जळून खाक झाले. आता तो काळ्या राजवाड्याच्या आणखी जवळ पोहोचला होता, पण जसजसा तो पुढे सरकला तसतसे राजवाड्याचे रक्षण करणाऱ्या गूढ शक्ती त्याच्यावर हल्ला करू लागल्या. हवेत विचित्र आकार येऊ लागले. काही भयानक काळे पक्षी, काही वटवाघळासारखे राक्षस आणि काही भुटाकडीच्या सावल्या, जे त्याला रोखण्यासाठी सतत पुढे येत होते. पण राजकुमार घाबरला नाही. तो त्याच्या तलवारी आणि उडत्या बुटांच्या मदतीने सर्वांना धैर्याने सामना करत होता. तो इकडून तिकडे वेगाने जात होता आणि हल्ला करत होता आणि त्या सर्वांना एक एक करून पराभूत करत होता. आता काळा राजवाडा त्याच्या समोर उभा होता आणि तो प्रचंड होता. दरवाजे त्याची वाट पाहत असल्याचे दिसत होते. राजकुमार राजवाड्याच्या अगदी जवळ होता. त्याने उडत फिरत राजवाड्याचे निरीक्षण केले आणि लवकरच एक मोठा दरवाजा दिसला. हा दरवाजा खूप मोठा आणि जड होता. त्यावर रहस्यमय आकृत्या कोरलेल्या होत्या. राजकुमाराने त्याच्या हातातल्या काळ्या रक्ताच्या अंगठीला दाराशी स्पर्श केला आणि अंगठीने दाराला स्पर्श करताच एक मोठा आवाज आला आणि दार हळूहळू उघडले. आतून एक विचित्र कुजबूज आणि थंड हवेचा एक शोध येऊ लागला आणि जणू राजवाडाच त्याच्याशी बोलत आहे. आणि राजकुमार तलवार घट्ट धरून आत्मविश्वासाने आत गेला आणि त्याने राजवाड्यात पाऊल ठेवले. तो आतून खूप मोठा होता आणि तो पुढे सरकतच त्याला समोर एक लांब आणि गडद कॉरिडॉर दिसत होता आणि कॉरिडॉरच्या भिंतीवर जळत्या मशालांचा मंद प्रकाश होता, जो कधीकधी वाऱ्यांच्या झुळकांसह अधिकाधिक उजळ आणि मंद होत होता. कॉरिडॉरच्या दोन्ही बाजूंना अनेक दरवाजे होते, ज्यामुळे वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाई. राजकुमार हातात तलवार घेऊन प्रत्येक खोलीत डोकावत राहिला आणि पण तिथे राजकुमारी नव्हती, ना त्या चिटकिनीचा कोणताही मागसूमूस होता आणि हा राजवाडा एखाद्या चक्रव्यूहपेक्षा कमी दिसत नव्हता. राजकुमार पुढे जात राहिला आणि फिरत फिरत तो एका अतिशय सुंदर आणि चमकदार खोलीत पोहोचला. ही खोली इतर सर्वांपेक्षा वेगळी होती. तो इतर खोल्यांपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. त्यांच्या भिंती सोनेरी होत्या. फरशी मऊ रेशीम गालिचांची झाकलेली होती आणि हवेत एक मंद दैवी सुगंध तरंगत होता. राजकुमाराला कल्पनाही नव्हती की जादूगर खोलीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकून शांतपणे उभी होती आणि ती खूप रागावली होती. खरं तर जादूगरीला आधीच कळले होते की राजकुमार राजवाड्यात पोहोचलाय. तिने तिच्या जादूच्या आरशात पाहिले होते की राजकुमार कसा राजवाड्याकडे उडत आहे आणि वाटेत त्याचे रक्षण करणाऱ्या राक्षसी शक्तींना पराभूत करत आहे. राजकुमार त्या खोलीत प्रवेश करतात जादूगरीने संधी साधली आणि तिला पाहून ती अचानक एका कोपऱ्यातून उडी मारून त्याच्या समोर उभी राहिली. तिचे डोळे आगीसारखे जळत होते. तिने भयानक आवाजात विचारले, थांब, तू कोण आहेस? माझ्या राजवाड्यात येण्याची तुझी हिंमत कशी झाली? राजकुमाराने तिचे भयानक रूप पाहिले आणि तिचा चेहरा सुरकुत्यांनी भरलेला होता. तिचे डोळे गडद लाल होते आणि तिचे लांब गोंधळलेले केस तिच्या डोक्यावरून खाली लटकत होते. पण राजकुमार अजिबात घाबरला नाही. तो पुढे सरकला आणि कठोर आवाजात म्हणाला, चिटकिनी, मी फक्त तुला शोधत होतो आणि माझे नाव जादूगर पारस आहे आणि जादूच्या देवाने स्वतः मला तुझ्याकडे पाठवले आहे. हे ऐकून चिटकिनीच्या डोळ्यात शंका आली
आणि ती आश्चर्यचकित झाली आणि त्याला कुटील हास्य करत तिने विचारले, जादूच्या देवाने तुला राजकुमाराकडे का पाठवले? तिच्या चमकदार लाल केसांमध्ये लपलेल्या काळ्या धाग्यात चेटकिनीची शक्ती लपलेली होती. जोपर्यंत तो काळा धागा वेगळा केला जात नाही तोपर्यंत तिला पराभूत करणे अशक्य होते. वृद्ध राजाने हे रहस्य राजकुमाराला आधीच सांगितले होते आणि तो काळा धागा हुशारीने कसा तोडायचा हे देखील सांगितले होते. म्हणून राजाने तिला मौल्यवान दगड असलेली एक खास अंगठी दिली आणि ही अंगठी चेटकिनीच्या तोंडात जाताच ती बेशुद्ध पडायची आणि मग राजकुमार तिच्या डोक्यावरून तो काळा धागा काढून शकत असे. आणि शिवाय राजाने तिला एक खास टोपी देखील दिली होती ज्यावर चेटकिनीचा कोणताही तांत्रिक प्रभाव काम करू शकत नव्हता. राजकुमाराने एक उपाय विचारला आणि गंभीर स्वरात म्हणाला, जादूच्या देवाने मला तुला सांगण्यासाठी पाठवले आहे की तू एक महान चेटकीण आहेस. त्याने असे सांगितले आहे की तू एका सुंदर मुलीला मारून तिच्या शरीराला ताबा घेणार आहेस आणि यामुळे तुला केवळ नवीन तारुण्यच नाही तर सौंदर्य देखील मिळेल. चेटकीने आता पूर्णपणे सावध झाली होती. ती पुढे आली आणि राजकुमाराकडे पाहत म्हणाली, मग यात तुझा काय उपयोग? राजकुमाराने हलक्या हास्याने उत्तर दिले, मी जादूच्या देवाचा खास स्वामी आहे. मी एक पुजारी आहे. त्याने मला तुमच्याकडे पाठवले आहे जेणेकरून तुम्हाला त्या सुंदर राजकुमारीचे शरीर मिळाल्यावर मी तुमच्याशी लग्न करू शकेन. राजकुमार पुढे गेला आणि म्हणाला, अशा प्रकारे तुम्ही आणि मी मिळून आमच्या जादुई शक्तींना अफाट बनवू शकतो. जादुई देवाने म्हटले आहे की जेव्हा आपण दोघे एक होऊ तेव्हा आपण जादुई शहराचा ताबा घेऊ शकू आणि ते आमच्या इच्छेनुसार चालू शकू. हे ऐकून चेटकिनीच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. तिने काही क्षण राजकुमाराकडे बारकाईने पाहिले आणि नंतर संशयास्पद स्वरात म्हणाली, जर तुम्ही खरे बोलत असाल तर तुम्ही माझ्या राजवाड्यातील रहस्य का नष्ट केली? जर तुम्ही खरोखर जादुई देवाचे गुलाम असाल तर? जर तुम्ही खास पुजारी असाल तर तुम्ही काही मंत्र म्हणत राजवाड्यात प्रवेश करायला हवा होता. राजकुमाराने शांत स्मितास्य करत उत्तर दिले, जर मी थेट राजवाड्यात प्रवेश केला असता तर तुम्ही माझ्यावर संशय घेतला असता. म्हणूनच मी जाणून बुजून तुमच्या संरक्षणात्मक शक्तींचा पराभव केला जेणेकरून तुम्ही माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी माझी शक्ती पाहू शकाल. मला खात्री आहे की तुम्ही मला त्या वाईट गोष्टींशी लढताना पाहिले असेल. मला सांगा, कोणताही सामान्य माणूस त्यांचा सामना करू शकतो का? हे ऐकून चेटकीन थोडीशी विचाराशील झाली आणि तिने डोळेच मिचकवले आणि दीर्घ श्वास घेत राजकुमाराकडे काळजीपूर्वक पाहू लागली. राजकुमाराला वाटले की आता ती त्याचे शब्द ऐकत आहे. त्याचे कृत्य आणखी प्रभावी करण्यासाठी राजकुमाराने हळुवारपणे आपली तलवार जमिनीवर ठेवली आणि त्याला असे वाटत होते की चेटकिनीला असे वाटावे की तो आता पूर्णपणे शांत आहे आणि तो तिला फसवत नाहीये. तलवार जमिनीवर पडताच चेटकिनीच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटले. तिने आता राजकुमाराच्या शब्दावर पूर्णपणे विश्वास ठेवला होता. आत्मविश्वास वाढवत राजकुमार म्हणाला, अरे हो, मला आठवते की जादूच्या देवाने तुला एक खास अंगठी पाठवली आहे. ही अंगठी तुझी शक्ती अनेक पटींनी वाढवेल. तू लगेचच त्याचे रत्न गिळून टाक आणि या सुंदर मुलीचे जीवन संपव. मग तिच्या शरीरात तुझा आत्मा घाला आणि कायमचे तरुण आणि सुंदर व्हा. मग राजकुमाराने थोडे अधिक वाकून म्हटले, आपण या पवित्र कार्याला उशीर का करावा? हे पूर्ण होताच आपण लग्न करू आणि नंतर जादूच्या शहरात जाऊ. तसे ती मुलगी कुठे आहे? तिला इथे बोलाव. मला तिला स्वतः संपवायचे आहे. जादूकरनीने आता त्यांच्या शब्दांमध्ये पूर्णपणे अडकली होती. तिच्या डोळ्यात भविष्याची स्वप्ने तरंगू लागली. तिने हलके स्मितास्य करत होकार दिला आणि म्हणाली, ठीक आहे, मी तिला आत्ताच बोलावते. असे म्हणत जादूकरनीने तिच्या तांत्रिक शक्तीचा वापर केला आणि सर्वत्र एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि काही क्षणातच त्यांच्या समोर एक सुंदर दगडी मूर्ती आली आणि हे दृश्य पाहून राजकुमाराला धक्का बसला. अरे, ही दगडी मूर्ती आहे? तो आश्चर्याने म्हणाला. चेटकीन हलकेच असली आणि म्हणाली, आधी मला हे रत्न खाऊ दे, मग माझ्या जादू शक्तींनी मी ते त्याच्या मूळ स्वरूपात परत आणीन. त्यानंतर तुम्ही ते मारू शकता. मग माझा आत्मा त्यांच्या शरीरात घालून मला एक नवीन जीवन मिळेल. राजकुमाराची नजर दगडात बदललेल्या राजकुमारीवर पडताच तो मंत्रमुग्ध झाला आणि तिचे सौंदर्य अतुलनीय होते. तिच्या चेहऱ्यावर कोमलता, तिच्या डोळ्यांची खोली आणि तिचे संपूर्ण रूप स्वर्गीय देवीचे वाटत होते. राजकुमाराने आधीच स्वतःमध्ये एक दैवी संकल्प केला होता की जर तो त्या चेटकिनीला हरवून तिला मुक्त करू शकला तर तो तिच्याशी लग्न करेल. दुसरीकडे चेटकिनी राजकुमाराच्या बोलण्यात पूर्णपणे अडकली होती. निश्चयपणे तिने राजकुमाराने दिलेल्या अंगठ्यातील मौल्यवान रत्न तिच्या तोंडात घातली आणि गिळून टाकली. मौल्यवान रत्न तिच्या घशातून खाली उतरताच क्षणभर तिच्या डोळ्यांनी डोळे विस्पारले. मग अचानक तिचे शरीर थरथर कापू लागले आणि तिला आपला तोल राखता आला नाही आणि ती जमिनीवर पडली. राजकुमाराला क्षणभरही विलंब करावा लागला नाही आणि तो पटकन पुढे सरकला आणि त्याला त्या चेटकिनीच्या लांब चमकदार लाल केसांमध्ये एक काळे केस दिसले आणि ज्यामध्ये त्याची सर्व तांत्रिक शक्ती होती. आणि तिचे ते केस सापडताच राजकुमाराने वेळ न गमावता एका झटक्यात ते तोडले आणि त्या काळ्या केसांशी संपर्क तुटतात चेटकिनीचे शरीर जळू लागले.
तिची त्वचा काळी पडली आणि तिच्या डोळ्यातून लाल प्रकाश येऊ लागला आणि तिच्या भोवती भयंकर अंधार पसरला. राजकुमार क्षणभर घाबरला. आजूबाजूला सर्वत्र दाट काळ्या धुराने आणि खोल अंधाराने भरले होते. हवेत एक भयानक आवाज आला. तेवढ्यात चटकिनीची वेदनादायक ओरड ऐकू आली. अरे राजकुमार, तू मला विश्वासघाताने मारलेस. तिचा आवाज मंद होऊ लागला आणि काही क्षणातच तिचे शरीर राखेत बदलले. तो भयानक आवाज ऐकू येताच आजूबाजूला पसरलेला अंधार थांबला आणि हळूहळू नाहीसा होऊ लागला. राजकुमाराला वाटले की त्याचे डोके फिरत आहे आणि जेव्हा त्याने डोळे उघडले तेव्हा त्याला आढळले की तो पुन्हा त्याच घनदाट जंगलात उभा आहे, जिथे वज्रगड राज्यातील लोक जादूने कैदेत होते. आता त्याच्या सभोवतालचे वातावरण पूर्णपणे बदलले होते. चिटकिनीच्या राजवाड्याचा कोणताही मागमूस नव्हता आणि हवेत एक गोड सुगंध पसरत होता. राजकुमाराने पटकन आजूबाजूला पाहिले आणि दगडांपासून बनलेली राजकुमारी स्वर्णलता त्याच्या जवळ उभी होती. मग आता त्यात हालचाल झाली आणि काही क्षणातच पुतळा हळूहळू मानवी रूपात बदलू लागला. एखाद्या वाईट स्वप्नातून जागा झाल्यासारखा त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि जवळ उभा असलेला म्हातारा राजाही आता मोकळा झाला होता. राजकुमारी स्वर्णलताने तिच्या वडिलांना पाहताच ती भावूक झाली आणि धावत जाऊन त्यांना मिठी मारली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ती गुदमरण्याच्या आवाजात म्हणाली, बाबा. राजाने तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात लावला. वर्षानुवर्षे दुःख आणि आजचा आनंद त्यांच्या डोळ्यात ओसंडून वाहत होता. हे सर्व पाहणारा राजकुमारही आश्चर्यचकित झाला की हे सर्व अचानक कसे घडले. मी आत्ताच राजवाड्यात होतो आणि आता पुन्हा जंगलात आहे. म्हातारा राजा तिचा गोंधळ समजला आणि तो हसला आणि म्हणाला, बेटा, तू चेटकिनीला मारता तिची जादू तुटली आणि त्याच्यासोबतच राजवाडाही नष्ट झाला. त्याची सर्व तांत्रिक शक्ती नष्ट झाली आणि त्याने त्याच्या भ्रमाने बांधलेल्या सर्व गोष्टी आपोआप मुक्त झाल्या. म्हणून तू जिथून प्रवास सुरू केलास होता त्या क्षणी ठिकाणी पोहोचला आणि परतलास. पण तो राजकुमाराला म्हणला, बेटा, आता तू तुझ्या डोक्यावरची टोपी जाळून टाक. राजकुमाराला जंगलातून काही दगड सापडले आणि त्यांनी आग लावली आणि टोपी जाळण्यासाठी त्याने ठिणगी निर्माण करताच हलके ठिणग्या उडू लागल्या आणि लवकरच टोपीतून निघणारा धूर संपूर्ण जंगलात पसरला. अचानक सर्वत्र काळे ढग जमा झाले आणि वीज चमकली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचे थेंब जणू काही झाडे आणि जंगल जमिनीवर पडताच तिथले दृश्य बदलू लागले. जंगलातील लोक ज्यांना काठ्या आणि पानांमध्ये बदललेले बांधलेले होते ते हळूहळू त्यांच्या खऱ्या मानवी रूपात दिसू लागले. प्राणी म्हणून शापित असलेले लोकही आता मानव बनले. हिरवीगार झाडे एकमागून एक भव्य राजवाडे आणि इमारतींमध्ये बदलू लागली. संपूर्ण जंगल आता एका सुंदर शहरात बदललेले होते. राजकुमार ध्रुवराज हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला आणि तेवढ्यात एक मोठा आवाज आला आणि त्याने पाहिले की तो आता एका भव्य राजवाड्याच्या मध्यभागी उभा आहे, जिथे राजा, राजकन्या आणि अनेक दरबारी उपस्थित होते. राजा त्याच्या सिंहासनावरून उठला आणि राजकुमार सिंहासनाकडे सरकत तो म्हणाला, हे पराक्रमी राजकुमार, तू तुझ्या धैर्याने आणि बुद्धीने आमच्या राज्याला या शापातून मुक्त केले आहेस. आम्ही नेहमीच तुझ्या आभारी राहू. राजकुमार ध्रुवराजने नम्रपणे डोके टेकवले आणि राजाला अभिवादन केले. त्याने त्या दिव्य राज्यात काही दिवस घालवले आणि तिथे सर्वजण त्याचा आदर करत होते. परंतु आता त्याला त्याच्या राज्यात परतण्याची इच्छा होती. राजाने त्याला पूर्ण आदर आणि प्रेमाने निरोप दिला. जेव्हा तो त्याच्या राज्यात पोहोचला तेव्हा तो प्रथम त्याच्या वडिलांना राजाला भेटला आणि त्याला वज्रगडाची संपूर्ण कहाणी सांगितली. हे सर्व ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. मग राजपुत्र ध्रुवराज आणि राजकुमारी स्वर्णलता यांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आणि दोन्ही राजांच्या संमतीने एक भव्य विवाह पार पडला. परंतु राज्य दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले आणि प्रत्येक रस्त्यावर आणि प्रत्येक चेहऱ्यावर उत्साह होता. नृत्य, संगीत आणि भक्तीने लग्न पार पडले. राजकुमार ध्रुवराज आणि राजकुमारी स्वर्णलता यांनी प्रेम आणि न्यायाने त्यांच्या राज्यावर राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत शांती, समृद्धी आणि नीतिमत्ता प्रचलित होती. त्यांनी देवांच्या आशीर्वादाने दीर्घ आणि आनंदी आयुष्य जगले. या कथेतून आपल्याला कळते की संयम, धैर्य आणि खऱ्या शहाणपणाने प्रत्येक अंधाराला पराभूत करता येते. मित्रांनो, ही कथा इथे संपते असं होत नाही. आता आपण हे देखील जाणून घेऊ की पापी लोक श्रीमंत का राहतात आणि चांगले लोक गरीब का राहतात. प्रेक्षकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की या कलियुगात चांगुलपणा का हरतो आणि पाप का जिंकते? जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो तो रात्रंदिवस कष्ट करतो आणि जो कोणाचे वाईट विचार करत नाही तोच माणूस गरिबीत का राहतो? आणि जो खोटे बोलतो, इतरांचे हक्क हिसकावून घेतो, लाच घेतो, फसवणूक करतो, तो श्रीमंती, सन्मान आणि सन्मानाच्या शिखरावर काय देव पाहत नाही का? आता प्रामाणिकपणाला काही किंमत नाही का? पापाने यश मिळेल का? असे प्रश्न प्रत्येक सरळ आणि सत्यवादी व्यक्तीच्या मनात येतात. जगायचे आहे आणि हा या युगाचा सर्वात मोठा गोंधळ आहे. पण सत्य हे आहे की देव सर्व काही पाहत आहे. तो शांत आहे, आंधळा नाही. जो आज पाप करून हसत आहे त्याचा नाश आधीच सुरू झाला आहे, फक्त तुम्हाला तो दिसत नाहीये. पापाचे फळ निश्चितच मिळते.
आणि कधी पुत्राच्या रूपात, कधी रोगाच्या रूपात, कधी अपमानाच्या रूपात आणि कधी जीवनाच्या अशा एकाकिनीपणात जिथे स्वतःचाही त्याच्यासोबत नसतो. आणि आज ज्या पापीला तुम्ही यशस्वी होताना पाहता त्याचा अंत निश्चित आहे. वेळ लागेल पण त्याचे खोटे त्याच्या गळ्यात फास म्हणून परत येईल. जो पेरतो तेच कापावे लागते आणि आज निसर्गाचा नियम आहे. आणि संघर्ष करणाऱ्यांना महान माणसाचा संघर्ष व्यर्थ जात नाही. प्रत्येक अश्रू, प्रत्येक दुखापत, प्रत्येक वेदना ही एक प्रायश्चित्ता, एक तयारी आहे. देव त्याला त्या पातळीवर घेऊन जात आहे. तिथे पोहोचल्यानंतर तो पुन्हा कधीही पडत नाही. जग आज एखाद्या प्रामाणिक व्यक्तीला कमकुवत मानू शकते, पण देव त्याला त्याची सर्वात मजबूत भिंत मानतो. देव उशिरा निर्णय घेतो, पण जेव्हा तो निर्णय घेतो ना तेव्हा संपूर्ण जग न्याय काय आहे ते पाहते. हे कलयुग आहे. इथे सुरुवातीला खोटे जिंकते पण शेवटी सत्य इतिहास घडवते. चारित्र्य हे पैशांपेक्षा मोठे धन आहे. पापातून कमवलेला पैसा एक दिवशी आजारपण, कोर्ट, कर्ज आणि कलंकात वाहून जातो. आणि जो प्रामाणिकपणे थोडेसेही कमावतो त्याचे जीवन सामान्य असू शकते, पण त्याचे मन शांत असते. हे घडते आणि आत्मा समाधानी होतो. म्हणून जर तुम्ही सत्यवादी असाल तर खंबीर राहा. तुमचा मार्ग निश्चितच कठीण आहे, पण शेवटी तुम्ही जिंकाल. कारण देव सर्वांना साथ देत नाही, तो फक्त त्यालाच साथ देतो जो एकटा सत्याच्या मार्गावर खंबीरपणे उभा राहतो. देव प्रामाणिकपणाला शांतपणे पण खंबीरपणे साथ देतो. तो प्रत्येक वेदना मोजतो, प्रत्येक अश्रू समजतो आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा ती व्यक्ती सर्वात जास्त अंधार अनुभवलेल्या प्रत्येकासमोर चमकते. म्हणून घाबरू नका. पाप्याचे राज्य तात्पुरते असते आणि प्रामाणिकांचा संघर्ष हा कायमचा आदर मिळवण्याचा मार्ग आहे. फक्त विश्वास ठेवा, काम करत राहा आणि जाणून घ्या की देव सत्याच्या पाठीशी आहे. म्हणून घाबरू नका. पाप्यांचे साम्राज्य तात्पुरते असते आणि प्रामाणिकांचा संघर्ष हा कायमचा आदर मिळवण्याचा मार्ग असतो. म्हणून की देव सत्याच्या पाठीशी आहे. आणि प्रेक्षकांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा खूप आवडली असेल आणि तुम्ही या कथेतून खूप प्रेरणा घ्याल. म्हणून पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः.